ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी वाढली, वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी। नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून याचा त्रास वाहनधारकांसह विद्यार्थी नागरिकांना होत आहे। या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी केली जात आहे। सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4चं काम जोरात सुरू आहे। पहिल्या टप्प्यात ब्रिजचे काम प्राधान्याने सुरू आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेथे ब्रिजचे काम सुरू आहे त्या ठिकाणची वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे। त्याचबरोबर मुख्य हायवे व सेवा रस्ता रुंदीकरणाचं कामही सुरू आहे। खास करून सांगली फाटा ते शे फाटा या परिसरात सेवा रस्त्याची रुंदी खडीकरण करून सपाटीकरण करून वाढवण्यात आली आहे। या सेवा रस्त्यावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे। या भागातील शोरूम, ट्रान्सपोर्ट, मार्बल, फर्निचर दुकाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी असते। विशेषतः सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हा रस्ता शिरोली MIDCतील कंपन्यांची जनरल शिफ्ट सुटल्यानंतर नागाव फाटा येथील चौकात चारही बाजूने वाहने येत असल्याने वाहतुकीची रोजचीच कोंडी होत आहे। तसेच रस्ता आखूड झाल्याने वाहतूक कोंडी वारंवार होतीये। सायंकाळी MIDC सुटल्यानंतर शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यास पादचाऱ्यांना चालत जाणंही मुश्किल झालं आहे। तसेच सेवा रस्त्यावर सर्वत्र खडी विस्कटलेली आहे, यामुळे गाडी स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे। बऱ्याच वेळा नागावगावचे पोलीस मित्र सागर जंगम हे वेळ मिळेल त्यावेळेस वाहतूक नियंत्रकाची भूमिका बजावून वाहतूक सुरळीत करण्यास मदत करतात। त्यामुळे किमान सायंकाळी रहदारीच्या वेळी तरी शिरोली MIDC पोलिसांनी किंवा हायवे पोलिसांनी वाहतूक नियंत्रक नेमावा, जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकातून होत आहे। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव।